पूर्ण जगाने 10 वर्षांचे लक्ष्य 6 महिन्यात साधे केले आहे. ही एक प्रेरणादायक गोष्ट आहे आणि तुम्ही 4 महिन्यात ते साधे करू शकता. फक्त ऐका आणि कार्य करा. उदाहरणार्थ, चुकल यांगचा शांत व सावध दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. यामुळे तो योग्य रणनीती आणि मानसिकतेने काम करतो, ज्यामुळे त्याला यश मिळते. ऊर्जा व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुमच्याकडे नाही. योग्य ऊर्जा आणि लक्ष व्यवस्थापित केल्यास तुम्ही लक्षणीय प्रगती करू शकता. तुम्हाला सामाजिक दडपणापासून दूर राहणे आवश्यक आहे. फोमो सोडण्यात आणि तुमच्यावर लक्ष केंद्रित करण्यात तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते. लहान विचारांवर मात करून मोठे लक्ष ठेवा. 10 वर्षांचा उद्देश ठेवण्यामुळे आपण मोठ्या यशाकडे वाटचाल करू शकतो. तुमच्या हेतू लपवणे महत्त्वाचे आहे. लोकांना तुमच्या योजना सांगितल्यास ते तुमचे लक्ष वेधून घेतात, त्यामुळे तुमचे लक्ष गमावू नका. संघर्षाच्या प्रक्रियेत तुम्हाला किती वेळ लागेल हे जाणून घेणे आवश्यक आहे. 4 महिन्यांनी तुम्हाला तुमच्यासाठी चांगले कार्य करण्यास सुरुवात करावी लागेल. विशिष्ट ज्ञान मिळवणे आवश्यक आहे, जे शिकवले जाऊ शकते. जर तुम्ही शिकवले तरी तुम्हाला बदलण्यास तयार राहावे लागेल. एकच गोष्ट साधण्यासाठी सर्व शक्ती आणि ऊर्जा एकत्रित करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक प्रभावीपणे पोहोचाल. निकोला टेस्ला याने अनेक शोध लावले, तरी त्याची आर्थिक स्थिती खराब होती. त्याने एकाच ठिकाणी ऊर्जा गुंतवण्याला नकार दिला. डार्विनची बुद्धिमत्ता कमी असली तरी त्याच्या सिद्धांतामुळे तो प्रसिद्ध झाला. विविध क्षेत्रांत बदलणे इतर बुद्धिमान व्यक्तींची गती थांबवते. माहिती ओव्हरलोडने अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे अनेक प्रतिभावान व्यक्ती विचारशक्ती गमावतायत. क्वीनच्या निर्णयामुळे इंग्लंडच्या लोकांनी तिला जगाच्या राणीच्या रूपात पाहायला सुरुवात केली. तिच्या प्रसिद्धीमुळे चित्रकार आणि कवी तिच्या स्तुतीसाठी प्रेरित झाले. क्वीन एलिझाबेथने अनेक राजकुमारींच्या प्रेमाची मागणी स्वीकारली नाही. तिने आपल्या प्रतिमेचा लाज घेतला आणि सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. क्वीनने विवाह न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिचा उद्देश स्पष्ट केला. लोक तिच्या निर्णयाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण तिने त्यावर चर्चा केली नाही. आपल्या हातात असलेल्या माहितीच्या ओघामुळे आपले लक्ष विचलित होते. नवीन गोष्टींच्या शोधात असताना जुना ज्ञान विसरणे हानिकारक ठरू शकते. 4 महिन्यांसाठी एका कामात झपाटलेले राहिल्यास आपण आपल्या क्षेत्रात एक उत्कृष्ट व्यक्ती बनू शकता. हे साध्य करण्यासाठी समर्पण आणि धैर्य आवश्यक आहे. आपल्या विचारांची शुद्धता